मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्हिडिओमध्ये. मी भाविक पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या माझ्या चॅनलमध्ये. आज आपण जाणार आहोत मुंबईमधल्या बबुनाथ टेम्पलला, जे समुद्रकिनारी आहे चळणी रोडच्या इकडे. सो व्हिडिओ निघताना काढणार होतो, पण घरातच चालू करते कारण बाहेर आज जरा जोरदार पाऊस चालू आहे. दाखवतो, थांबा तुम्हाला एक मिनिट थांबा. पावसाची हजेरी बेकारमध्ये लागली आहे, बघू शकता. तो आज पावसामध्ये जाणार आहोत महादेवांच्या दर्शनाला. खरं तर कालच जाणार होतो दर्शनाला, पण काल जरा प्लॅन थोडा चेंज झाला म्हणून काल जाता नाही आलं. सो मग आज जाणार आहोत. सो व्हिडिओ पुरी बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पावसाला जरा जास्ती बोलून गेलेलो, पडत नव्हता तर आता त्याने सिरियसली नाही तर पर्सनली घेतलंय. आणि बघू शकता वेणी आता त्याने ठरवलंय की रस्त्यांना पण नद्या बनवून ठेवायच्या त्याला. सो आता बघूया अजून किती नद्या बघायला भेटतात आपल्याला रस्त्याच्या रूपातल्या. व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. मित्रांनो, फायनली आपण दिघा स्टेशनला आलेलो आहोत आणि कसं बसं आलोय. दुसरी अंघोळ होता राहिले, पावसाने लय नको केलं. सो आता जाऊया पुढे. होप सो पाऊस जरा शांत राहील, अपेक्षा ठेवूया. बाकी उम्मीद करतो दुनिया कायम. सो कंटिन्यू राहा. मित्रांनो, एकदम फास्ट लोकल भेटली आहे दादर आणि एकदम खाली गाडी आहे बघा. एकदम खाली गाडी दादर लोकल आहे, एकदम खाली गाडी. एक नंबर काम झालंय बाई. मग आलो स्टेशनवर उतरलो. अरे यार, आलो स्टेशनवर उतरलो तर तेव्हाच एक CST लोक गेली. बोला आता नेक्स्ट लोकल येईल, तिला वापस गर्दी राहील. पण त्याच्यात तर दादर लागली वापस. दादर लागली तर खाली गाडी आहे भेंडी. बरं, चला मित्रांनो, आपण आता दादरला आलेलो आहोत आणि आता चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेनसाठी थांबलोय कारण आपल्याला आता चळणी रोडला उतरायचंय. तो ती ट्रेन येईपर्यंत थांबायचं. ती ट्रेन आली की मग त्या ट्रेनने जाणार. फायनली ट्रेन आली आहे, जायचंय आपल्याला. मित्रांनो, थोडासा घोळ झालाय व्हिडिओ बनवायच्या चक्करमध्ये. कारण सीन असा झालाय की मी ट्रेनमध्ये उभा होतो, छत्री ओली होती म्हणून ठेवला वरती रॅकेटवर. ते असते ना जागा ठेवायला, ते बॅग वगैरे तिथे ठेवली. छत्री ठेवली, पण उतरताना घ्यायला विसरलो. उतरलो आणि जेव्हा आठवलं तोपर्यंत ट्रेन निघून गेलेली. तो आता माझ्याकडे छत्री नाही आहे, मी विदाऊट छत्रीचा जातोय. आणि तुम्हाला सांगू अजून एक गोष्ट, तर इतका वेळ मी प्रवास केला, ठाण्यापासून चळणी रोडपर्यंत आलो. पावसाचा एक थेंब नव्हता, एक थेंब नाही भेटला मला. मी आता इथे चळणी रोडला जसा उतरलो छत्री विसरल्यावर, तसं इंद्रदेवांना काय माहिती काय झालं, अचानक पाऊस पडायला लागला आणि आभाळ पण पुरा भरून आणलाय. आणि असं प्रतीत होतं की आज आपल्याला भिजत जावं लागणार. आणि बघत राहू आता मग पुढे कसा दिसतो, आता काय होते बघूया काय होते ते. तो व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. माया लेके आए मच्छिंदर, झोली में युग भस्म अंबर, रुद्रमाला वैराग्य छाया, भोग मोक्ष का भेद दिखाया. नाथ पंथ के दादा गुरु, काया पलटे सत्य शुरू, अलख निरंजन आदेश, एक ही संदेश. आदेश काल कर्म क्लेश, भस्म जोगी निर्विशेष, आदेश आदेश. आगे आगे तर आपण फायनली बबुनाथ टेम्पलच्या मेन गेटचे इथे आलेलो आहेत आणि आता आपल्याला वरती जायचे आतमध्ये वरती थोडं चढायचं. दाखवतो तुम्हाला. पण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि आता थोडा पाऊस यायला लागलाय. पण मंदिराच्या गणपतीच्या मूर्तीच्या स्टार्टिंगला आहे बघा, इथे स्टार्टिंग. आणि हे बघा इकडे जिन्यात चढून जायचे. आता वरती चालायला लागलोय हळूहळू. दाखवतो तुम्हाला. वरती चढण्याच्या पावसामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय. सो पण दाखवतो तुम्हाला पाऊस. हे प्रभू, महादेवाने थोडी मदत घेतली आज. छत्रीचा विसर झाला माझ्या. जाऊया वरती. हा बरोबर. ते समोर आल्यावर इथे सगळ्या मूर्त्या आहेत ते मांडलेल्या. आणि आता वरती जायचं. बघा इथे असं पिक्चरच हे वाटते जर चालतं पाऊस. पटापट दिली. हे प्रभू, हा तिथे वापस
आलेलो जाता वरती, जाऊया वरती. हर महादेव. पाऊस यार. हो आलेलो आहोत आता. इथे व्हिडिओ बंद करायला लागेल. हे बघा ते महादेव आहे. ती टाकी उभी आहे त्या मागे. इथे आतमध्ये अजून तीन मूर्ती आहे. म्हणजे दाखवायला परमिशन नाही व्हिडिओ काढायला. तर मला टाकी साईडला तेव्हा दाखवलं मला. साईडला भाऊ टाकी लवकर ना महादेव. टाकीच्या साईडला महादेव. महादेव दर्शन घ्या. महादेव सॉरी शिव के रूप में महादेव दर्शन द्यावं. कुंडल गले में नादी हाथ त्रिशूल महादेव दर्शन नाही घेऊन राहिले आपल्याला. थोडी मजा घेतात. काशी साईडला होतं भैरव शिव का चेला जहाँ जहाँ जाऊं नगर डगर लगे वहाँ फिर मेला. काशी का धूना गोरख तापे काल मजा घेतात आपली. मेरी रक्षा महादेव रामदूत हनुमंत बलवंत रिद्धि सिद्धि काय करताय काकी नाचताना मग वगैरे गाड बसलाय वगैरे. हा एवढं महादेवांची दर्शन करा दिले महादेवांनी दर्शन. मित्रांनो इकडे मंदिराच्या बाहेर थोडी अशी शेडसारखी जागा आहे. सध्या तर तिथे बसलोय. पाऊस काहीपर्यंत जरा बसावं लागेल कारण छत्री तर नाही. सो इथे बसावं लागणार आहे थोडा वेळ आणि बसणार होतो. पण आता जास्त तोपर्यंत पाऊस नाही तर तोपर्यंत बसावंच लागेल. तुम्हाला तोपर्यंत व्ह्यू दाखवतो इथं. हे बघा ते असं बसायला जागा आहे. आणि हा बघा हा आपला मेन मंदिर आहे. तिथून ती व्हिडिओ काढली महादेवांची मी. आणि इकडे पण हे बघा इकडे पण एक महादेवाची मूर्ती आहे मला. इथेही नंदी महाराजांची मूर्ती आणि आतमध्ये महादेवांची मूर्ती आहे. ही संध्याकाळच्या टाइम सो आता बघू शकत नाही. आणि मंदिराचा पण एक व्ह्यू देतो तुम्हाला. मंदिर आहे बघा बबुलनाथ टेम्पल. हर हर महादेव. लोक पण खूप सारी बसून आहेत इकडे आणि व्ह्यू पण चांगला आहे इथून. सो आपण पण थोडा वेळ बसूया आता पाऊस जाईपर्यंत. मित्रांनो आपण आता निघालोय मंदिरातून आणि आता बघूया. टाईम अजून खूप बाकी आहे. सो आता गिरगाव चौपाटीवर एक राऊंड मारू. मगाशी येताना बघितलं तेव्हा लोक बसलेली होती पण असं पाण्यात कोण खेळत नव्हतं कारण पाऊस चालू आहे आणि एकदम उधाण भरती आली आहे. सो बघूया आता काय हाल आहे तिकडे जाऊन एकदा आपण पण. आता त्या साईडला चालू आहे आणि पाऊस आता जरा कमी झाला आहे. रिमझिम पडतोय पण आता ऑप्शन तर नाही. थांबायची इतकी वाट बघायला कधी थांबेल काय सांगू शकत नाही. आणि छत्रीची मी माती खाल्लेलीच आहे. सवय झाली आता माती खायची. काय फायदा नाही त्या गोष्टीचा विचारून. सो आता जाऊया. जे पुढे वाढले ते बघूया. ते मागे झालं ते विसरून. सो व्हिडिओ कंटिन्यू ठेवा आणि आता जातोय आपण पुढे हळूहळू. व्हिडिओ चालू राहू द्या. बघा आता काय होतंय पुढे. मला पण नाही माहीत काय होणार आहे पण चांगलंच व्हायला हवं असं अपेक्षा ठेवून जाऊया. मित्रांनो आता आपण इथे आलेलो थोडं वाळूच्या इथे चालून देत आहे पण पाण्याची इथे जाऊन नाही देत आहे कारण तिकडे एकदम ती अशी भरती आलेली आहे. तरी इतकी पण नाही भरती पण लोकांना कोणाला जाऊनच नाही देत आहे तिकडे. लिटरली कोणाला म्हणजे कोणालाच नाही. एक तिकडे रिक्षाला माणूस चाललाय स्वतःची काय करतंय काय माहिती कशाला तरी चाललंय तिकडे. जाऊ दे त्याला आपल्याला काय करायचंय. आपण आता निघूया घरी. आता मी पण जातो घरी. वापस नंतर ट्रेनला पण गर्दी होईल मग त्यापेक्षा मी पण जातो घरी. इकडे जा काय बसून वगैरे तर देत नाही. बघूया एकदा मरीनपर्यंत जाऊन बघतो जरा नाहीतर एकदाच बघतो. हां तिकडे मरीनच्या इथे जाऊन बघतो काय विषय आहे तिकडे. तिथे तरी बसून देत आहे का. बसून देत असतील तर एक बसतो 15-20 मिनटं मग जातो. सो व्हिडिओ कंटिन्यू ठेवा बघूया काय होते तिकडे गेल्यावर. मित्रांनो मरीन लाईनला जातोय खरा पण पावसाने थोडासा गती धरलेली आहे. पण आता विचार केला की जाऊ दे छत्रीचा नाही भिजूनच घेऊ. शेवटी पावसात भिजायला पण कधी भेटेल ना. तर छत्री असून पण भिजलोच असतो. फक्त काय चेहरा वाचला असता भिजायचा थोडाफार बस. सो जातो आता एन्जॉय करतो लाईक करतो. पाऊस छत्री गेली संपला विषय. आता जातो मरीनला. सो कंटिन्यू ठेवा व्हिडिओ. चाललोय आता चालत जातोय तिकडेच मरीनला. बघूया. मित्रांनो मरीनच्या इथे आलेलो आहे आणि आता इकडे
लय गर्दी आहे सध्या. सध्या पाऊस चालू आहे पण लोक अजून फिरतात. दाखवतो फार गर्दी आहे. लय लोक आलीत पावसात. पाऊस थांबल्यावर थोडं समुद्राचा पण व्ह्यू घेऊया आपण. दाखवतो तुम्हाला थांबा. इकडच्या लाटा पावसामध्ये दिसत आहेत. पावसाने एक वेगळाच रूप बघायला होतो या लाटांचा. आपल्या आवाज करतात धबा धबा. आणि गर्दी पण लय आहेत. आणि ती लोक पण आहेत ज्यांच्यामध्ये मी एक्झिस्ट नाही करत सध्या तरी. कधीतरी करेल अशी अपेक्षा आहे. तो सध्या बघू शकता तुम्ही व्ह्यू. भारी व्ह्यू आहे. मला वाटते जरा फक्त सोबत कोणतरी पाहिजे होता पण एकटा जाय कोणी ना. गॉड प्लॅन. आणि मित्रांनो आता थांबवूया व्हिडिओ इथेच. आता जातो घरी. जायचे आज. आज खूप सारे अप्स अँड डाऊन आले. चांगल्या गोष्टी पण घडल्या, वाईट गोष्टी पण घडल्या. आजचा दिवस कभी सुट्टी कभी जाऊन तिच्यापेक्षा कमी तर नव्हता. कारण दोन्ही आले, इक्वल आले. आता पण एकानेच मारला. आनंद पण आला, दुःख पण आला. छत्री गेली. आता बघू नवीन ठेवू नाहीतर आजची ती वापरावी लागेल. काय करणार. तो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ येत राहणार नवीन. काय करेल लवकरात लवकर टाकायला. कॉलेज असतं ना तर ते थोडं जमत नाही. पण ट्राय करेल मी व्हिडिओ टाकायला. प्रत्येक आठवड्यात 2-2 तरी टाकायला बघेन. तो आता थांबवायची ही व्हिडिओ. सो थँक्यू.